चांगल्या सेवेच्या मागे पत्नीचा वाटा मोठा असतो. निवृत्त उपसंचालक संपतराव गायकवाड. शिक्षक हा आईसारखा असतो. स्वतःचा झालेला अपमान विसरून आपल्या विद्यार्थ्यांच्यात ताकद निर्माण करण्याची भावना असते. भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुम्हा शिक्षक मंडळींना मिळो अशी अपेक्षा व्यक्त करून शिक्षकांच्या चांगल्या सेवेच्या मागे त्यांच्या कुटुंबियांचा अर्थात पत्नीचा वाटा मोठा असतो, असे प्रतिपादन निवृत्त शिक्षण उपसंचालक संपतराव गायकवाड यांनी केले. ते राममंगल कार्यालय, येवती फाटा येथे मारुती बापू कोळी, मुख्याध्यापक खेबवडे यांच्या सेवानिवृत्ती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुयोग वाडकर हे होते. यावेळी रत्नागिरीचे अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे साहेब म्हणाले की शिक्षकांचे मोजमाप हे विद्यार्थ्यांच्या यशावर केले जाते. कित्येक विद्यार्थी उच्च पदावर विराजमान झाल्याचे पाहण्याचे भाग्य फक्त शिक्षकांनाच मिळते. समाज घडवण्याचे कार्य शिक्षक करतात. सत्काराला उत्तर देताना निरोप मूर्ती मारुती बापू कोळी म्हणाले की सेवेच्या कालावधीमध्ये ज्या ज्या गावात संधी मिळाली तेथे चांगले सहकार्य मिळाले म्हणून त्या गावचे ऋण विसरता येणार नाही. याप्रसंगी करवीरचे गटशिक्षण अधिकारी समरजित पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी सुजाता गायकवाड, खेबवडेचे सरपंच किरण चौगले, माजी सरपंच सुभाष वाडकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास चौगले, कावणे गावचे डेप्युटी सरपंच SK पाटील व विलास सूर्यवंशी, नंदगावचे डेप्युटी सरपंच मोहन कुंभार व किशोर दिंडोरले, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील सुयेकर, सुयेच्या सरपंच विद्या पाटील, तानाजी पाटील, संजय कुर्डूकर, श्रीधर कोळी, डॉक्टर मनोहर कोळी, भगवान कोळी, शिक्षक बँक संचालक सुरेश कोळी, प्रसाद पाटील, रमेश शंकर कोळी, मारुती देवसाप कोळी, विनायक कोळी, दत्तात्रय कोळी, वर्षा मेढे, तानाजी मेढे, दिलीप शिरडोणे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती खेबवडेचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे खेबवडेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, मित्रमंडळी व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवाजी सूर्यवंशी यांनी केले. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी चंद्रकांत माने.